नमस्कार. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अब्दुल ठोंबरे सर, सौ ठोंबरे वहिनी, संस्थेचे कार्यवाह संजयजी आयाजी, भोके सर, या ठिकाणी उपस्थित सर्व अतिशय ज्येष्ठ अनुभवी शिक्षक आणि नवीन शिक्षक सर्व, त्यानंतर वसतिगृह अधीक्षक बेटे साहेब, सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मला या ठिकाणी जो विषय मांडायचा आहे त्याच्यासाठी जो वेळ दिला तेवढा मी घेणार नाही, कारण मला त्याची कल्पना आहे. आत्ता आपले दोन वक्ते या ठिकाणी जे भाषण केलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वप्रथम मी संस्थेच्या वतीनं शेंद्रे सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं गाईड केलेलं आहे. आणि मला वाटतं की ITIच्या मुलांना याच्यापेक्षा वेगळं काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि आमचे प्राचार्य जे आहेत अविनाश पाटील सर, एक तर ते स्वतः अभियंता आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इथं काम करतात. तर नेमका विद्यार्थ्यासोबत त्यांचा नेहमी संवाद असतो, त्यांचं कनेक्ट खूप चांगला आहे. आता आमचं बोलणं जेव्हा चालू होतं त्यावेळेला तर त्यांनी विद्यार्थ्यांना पण आणि पालकांना पण मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्यामुळे मी आता जास्त वेळ घेणार नाही. म्हणजे तुम्हाला मला आता सर म्हणले शेंद्रे सर, आता तुम्हाला आणखी सहन करायचं आहे, तर बिलकुल तशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही. कारण की मी तर इथं ITIचे संचालक मंडळावर आहे. मी कधी पण येईल सर, पाटील सर जेव्हा बोलवतील त्यावेळेला मी तुमच्यामध्येच आहे. मुख्य काम जे आहे ते शेंद्रे सर केलेलं आहे, त्यामुळे मी त्यात जास्त जाणार नाही. फक्त एकच सांगेन विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो की आमचा ITI स्थापन करण्याचा उद्देश काय होतं. लातूरमध्ये जे आज आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून लातूर पॅटर्न ही जी संकल्पना आहे, तर ती नेमकी काय, तर इथं फक्त हुशार विद्यार्थी घडवण्याचं काम केलं जातं. टॉपर घडवणे, सर्वसामान्य विद्यार्थी जो आहे, ग्रामीण भागातला आहे, मध्यम आहे, त्या विद्यार्थ्यावरती संस्कार करण्याची जबाबदारी कोण घ्यायची. आज प्रत्येकजण मिरिटच्या पाठीमागे लागला आहे. प्रत्येकाला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, अनेक नाव संस्थेमध्ये जायचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कमी आहे, ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांना कोण घडवायचं, कोण पुढे न्यायचं, हा ज्यावेळेला विचार मनात आला त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं. सुरुवातीला आम्ही असं ठरवलं की आपण इंजिनिअरिंग कॉलेज करावं, पण नंतर तो विचार आम्ही बाजूला ठेवला. इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात अनेक आहेत, पण अशी चांगली ITI पाहिजे जिथं ग्रामीण भागातले मध्यमवर्गीय घरातले मुलं घडतील आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहतील. ते स्वतःच्या पायावर उभं राहिले तर त्यांचं कुटुंब सुधरेल, पर्यायानं देश सुधरेल. हा एक उदात्त विचार घेऊन आमच्या सगळ्या संचालक मंडळाने, आमच्या अध्यक्षांनी हा सगळा विचार घेऊन हे स्थापन केलं. त्याचंही कारण आहे, हा विचारांचा पण का आला, त्याचं कारण असं की ही जी संस्था ITI स्थापन झाली तर ती कोण स्थापन केली, तर जाणं प्रतिष्ठान म्हणजे एक संस्था आहे जी 25 वर्षापासून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी मदत करते. त्या संस्थेच्या आतापर्यंत अनेक इंजिनियर तयार झाले. त्याच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली आणि त्याने मग असा विचार केला की आपण ITI स्थापन करू आणि ITIच्या माध्यमातून विद्यार्थी घडवू. तर हा एक उदात्त विचार घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही आमच्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला, आमच्या विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक ह्यात हा जो त्रिकोण आहे म्हणजे योग्य समन्वय राखला पाहिजे. आता सरांनी पण सांगितलं, शेंद्रे सरांनी, त्याच्याशिवाय रिझल्ट येत नाही. केवळ शिक्षकांनी शिकवलं, विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं, पालकांचं लक्ष नसेल तरीसुद्धा फार चांगला रिझल्ट येणार नाही. आता आमच्या सरांनी खंत व्यक्त केली आचार्यांनी की पालक फक्त विद्यार्थ्यांना घेऊन सोडतात कॉलेजमध्ये, त्यावेळी आपण पुन्हा वेगळं लक्ष देत नाही. म्हणा तो येतो का, काय करतो, रिझल्ट कसा आहे पाहत नाही. मला विनंती आहे पालकांना सगळ्यांना सांगायचं की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये वारंवार भेट द्या. आम्हाला काही त्रास नाही, तुम्ही येऊन भेटा. तुमची मुलं काय करतात, काय मी मुलांना वाईट म्हणत नाही,
जर का सतत खराब झाले चुकीचे तर मुलं बिघडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते मुलं कुठल्या संगीत आहे कोणासोबत करतात काय हे तुम्ही पालकांनी तपासलं पाहिजे. आणि मला एकच म्हणायचं की तुम्ही तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला असं शिकण्याची गरज नाही. ज्यावेळेला आपल्याला असं वाटतं की काहीतरी चुकीचं घडतं आहे त्यावेळेला त्याच्याशी आता ही वय असं आहे त्याला रागवून मारून सुधारण्यासारखं नाही. त्याला व्यवस्थित समजून बोललं पाहिजे. कारण की ते मुलांना तुमचं पुढचं जनरेशन आहे ते फास्ट आहे आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. त्याच्यामध्ये अनेक आयडिया आहेत. फक्त त्याला योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं. आपल्याला त्यांना शिकवायची गरज नाही. ते ऑलरेडी हुशार आहे. फक्त त्यांना आपल्याला डायरेक्शन द्यायचं आहे. त्याच्यावर योग्य संस्कार करायचे आहेत. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. उद्या शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या सर्व माझ्या शिक्षक बांधवांना शुभेच्छा देतो. मी 2-4 वाक्यामध्ये याचा समारोप करतो आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं आहे मी दरवर्षी 20-25 मिनिटं बोलतो पालक मेळाव्यामध्ये. पण माझं काम शेंद्रे सरांनी बंद केलं आणि योग्य माहिती जे तुम्हाला आवश्यक आहे ती माहिती दिली. मी जनरल मोटिवेशन मुलांना करतो. सरांनी जे तुम्हाला खरंच आवश्यक आहे ते सगळं दिलं आहे. आणि सातत्याने सरांच्या संपर्कात राहा. असं माणसं सोडू नका. तुम्हाला प्लेसमेंटपर्यंत सरांचे उपयोग होऊ शकतो. चांगलं तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आणि सर कॉपरेटिव्ह आहेत. मला आता त्यांच्या बोलण्यावर लक्षात आलं. आता त्यांच्याशी जेव्हा वैयक्तिक संवाद चालला त्यावेळेला तुमच्या बोलण्यामध्ये हे सगळं लक्षात आलं. आमचा स्टाफ खूप अनुभवी आहे. आणि ते 30-40 वर्षापासून ज्यांनी काम केलं असे टीचर आहेत. म्हणजे तुमचं भाग्य आहे. शासकीय आयडिया मुलं मुलींच्या आयडियात काम करून पुन्हा आमच्याकडे आहेत. आणि नुसतं असं नाही की फक्त अनुभवी शिक्षक आहे तर नवीन जनरेशन पण आहे आमच्याकडे. आता फ्रेशर पण आहे. आता जसं बघितलं आपण एक विद्यार्थीने आमची त्यांना आम्ही प्लेस केलेला आहे. तर तसे पण आहेत. म्हणजे आमच्याकडे समन्वय आहे. नवी आणि जुनं त्या दोघांचा समन्वय आहे. आणि आवश्यक आहे तेच खरं आवश्यक आहे. जुने शिक्षक तुम्हाला शिस्त वागणूक सगळे डिसिप्लिन देतील. आणि नवीन जे काही बदल झाले ते सगळे नवीन शिक्षक आता आज टेक्नॉलॉजी आहे आपण बघतो आहे. आजकाल आपण म्हणतो की मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगेन मी तुम्हाला बिलकुल असं म्हणणार नाही की मोबाईल वापरू नका म्हणून. मोबाईल जरूर वापरा. पण जे तुमच्या कामाचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी शिकता त्या क्षेत्रात काय चालू आहे तिथं नवीन काय आहे ते शिका. मोबाईलमध्ये शिकण्यासारखं खूप आहे. विनाकारण अनावश्यक गोष्टीसाठी त्याचा वापर करू नका. मोबाईलचा स्मार्ट गेम जर केला तर त्याच्यातनं खूप काही आपल्याला शिकता येतं हे मी तुम्हाला निश्चित सांगेन. आणि मी शेवटचे 1-2-3 वाक्य सांगून माझं भाषण या ठिकाणी संपवतो. एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगतो. मैं अपना माइंड से ऐसा रखूँगा जो मुझे आता है वो मैं करूँगा और जो मुझे नहीं आता वो मैं सीखूँगा. ही विद्यार्थ्यांची धारणा आपली पाहिजे हे मी या ठिकाणी सर्वप्रथम सांगतो. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी फक्त एकच सांगतो. म्हणजे आपल्याकडं एक आम्ही कॉलेजला असताना एक धडा होता इंग्लिशमध्ये नेहरूज लेटर टू इंदिरा. आजकाल मुलांना प्रश्न पडतो की त्याला कळतच नाही की काय चांगलं आणि काय वाईट. आज समाजामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग ते चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मी तुम्हाला त्यावेळेला असं इंदिरा गांधी नेहरूंना प्रश्न विचारला होता त्यावेळेला त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगतो की जी गोष्ट करत असताना जी गोष्ट आपण करतो ती आपल्या सगळ्यासमोर करावं वाटत नाही लपून छपून करावं वाटतं ती गोष्ट वाईट आहे. जी आपण कोणाला सांगत नाही मग आपण बघतो ना तुम्ही समजा मंदिरात पाया पडायला चालला तर तुम्ही 10 जणांना सांगून जातो. पण एखादा व्यक्ती 10 रुपयाला गेल्यावर कोणाला सांगत नाही मी तिकडे चाललो म्हणून. जी गोष्ट वाईट आहे ती माणूस कोणाला सांगत नाही लपून करतो. जी गोष्ट आपण लपून करतो कोणाला सांग पॅरेंटला मित्राला कोणालाही नसेल तर जे करतो ती वाईट आहे. आणि जी गोष्ट आपण धडधडत सगळ्यांना सांगतो ती चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न पडेल की आपण एखादी गोष्ट करतोय आणि ती चांगली आहे का वाईट आहे हे मला कळत नाही त्यावेळेला तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा की ती मी सगळ्यांना सांगण्यासारखं आहे का नाही एवढंच तुम्ही विचार करा. निश्चित लक्षात येईल कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं सुद्धा तुम्हाला गरज पडते. शेवटी एकच शेवटचं वाक्य या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो. निगाहों में मंजिल थे निगाहों में मंजिल थे गिरे और गिरकर संभलते रहे गिरे और गिरकर संभलते रहे. हवा ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे चिराग आंधियों में जलते रहे. धन्यवाद.